जय गजानन जयतु संस्कृतम. भगवान श्री दत्तात्रेय महाराज ज्या यदूंना उपदेश करतायत आणि तो उपदेश करताना त्यांनी वेगवेगळे कसे गुरु केले ते त्यांनी सांगितलं. हे सांगत असताना आपण सुरुवातीला एक गोष्ट सांगितली की या सगळ्या गुरूंच्या सूचीमध्ये मोजके 4-5च माणसं आहेत, बाकी सगळे मानवेतरच आहेत. म्हणजे एक तर पशुपक्षी कीटक इत्यादी आहेत किंवा निसर्गातले घटक आहेत. हा विषय आतापर्यंत आपल्याला व्यवस्थित लक्षात आलेला आहे. मानवी प्रकारातले जे जीव आहेत, माणूस ज्यांना आपण म्हणतो तशा प्रकारचे जे जीव आहेत त्यातले जे मोजके 4-5 त्यातले आपण 2 आतापर्यंत त्यांचा विचार केला की एक मधुहा म्हणजे मध काढून घेणारा त्याचा विचार आपण केला, मग एका वेश्येचा विचार आपण केला, एका बालकाचा विचार केला. 3 प्रकारच्या जीवांचं मानवी जीवांचं वर्णन झालं. ते 3 वर्णन केल्यानंतर आता बालकाचं वर्णन केलं तसं ते पुढे गुरु रूपात एका बालिकेचं वर्णन करतायत आणि त्या बालिकेपासून कसे शिकले त्याचं वर्णन करतायत. मी मुद्दाम ते वाक्य वापरतोय की ते कसे शिकले, तिने शिकवलेलं नाहीये. गुरु शिष्य परंपरा हा हिशोब पाहत असताना सुरुवातीलाच आपण प्रस्तावनेचे स्पष्ट केलंय की यातल्या कुठल्याही गुरुनी प्रत्यक्ष दत्तगुरूंना उपदेश काही केलाय का, त्याचं उत्तर आहे नाही. ते त्यांच्यापासून शिकले आहेत. इथे शिकवणे नावाची प्रक्रियाच नाहीये, शिकणे नावाची प्रक्रिया आहे आणि म्हणूनच आपण त्याला स्वयंशिक्षा पद्धती म्हणतोय. हे आपण वारंवार पाहिलेलं आहे. तिच्याकडून शिकलेले आहेत, तिने नाही शिकवलं, ते शक्यच नाहीये. कारण वेश्या काही शिकवणार आहे अशातला भाग नाहीये. बालक ज्याला बोलताच येत नाही त्या अवस्थेतल्या बालकाचा विचार आपण पाहिला, ते काय शिकवणार आहे. इथं ती जी मुलगी आहे जिला गुरु म्हटलेलं आहे, जिच्याकडून मी काही शिकलो म्हणून सांगतायत दत्त महाराज, ती पण बोलतच नाहीये. नव्हे तिला हेही माहित नाहीये. आधीच्या सगळ्या गुरूंना हे लागू पडतं की दत्त महाराज त्यांच्याकडून काही शिकले हेच त्यांना माहित नाहीये किंवा आपल्याजवळ असं शिकवण्यासारखं काही आहे हेही त्यांना माहित नाहीये. दत्त महाराजच शिकतायत, पाहतही तेच आहेत, समजूनही तेच घेत आहेत, अर्थही तेच लावत आहेत आणि त्यातून शिकायचं काय याचाही विचार तेच करतायत, गुण तेच ग्रहण करतायत. अशी ही मजेदार रचना आहे. आणि मग खऱ्या अर्थाने विद्यार्थी केंद्रीय अशा पद्धतीची ही रचना आपल्याला पाहायला मिळते. एकटे दत्त महाराजच सगळ्या गोष्टी समजून घेतायत आणि हे समजून घेणे नावाची जी गोष्ट आहे ना ती फार महत्वाची आहे. म्हणून ती माहितीतून ज्ञानाकडे परिवर्तित होते हा भाव आपण पाहतोय. त्या पद्धतीने त्या मुलीला गुरु केलं. कशा करता गुरु केलं, एक प्रसंग दत्त महाराज आपल्या समोर सांगतात. फिरत होते, सतत भ्रमंती करणे हे दत्त महाराजांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे. ते एका जागी फारसे थांबत नाहीत, सतत फिरत राहतात. म्हणजे जसं नारदांचं वर्णन आहे अखंड भ्रमंती, तसं दत्त महाराजांचं वर्णन अखंड भ्रमंती. आणि म्हणून संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळे क्षेत्रांचे वर्णन आपल्याला असे पाहायला मिळतात की त्यांची सकाळी इथं होते, दुपारी इथे होते, भिक्षाटन इथे होतं, विश्रांती इथे होते, वेगवेगळे स्थानं आपल्याला पाहायला मिळतात. दत्त महाराज तसे फिरतायत. फिरता फिरता एका जागी गेले आणि एक घर त्यांना सहज दिसलं. त्या घरामध्ये ती कुमारिका त्यांना दिसली, लहान मुलगी त्यांना दिसली. प्रसंग काय होता, तिच्याकडे काही पाहुणे आलेले होते, काही माणसं घरी आले. आता आल्यानंतर आलेल्या माणसांच्या भोजनाची सुविधा करायची हा गृहस्थ धर्म आहे. स्वाभाविक त्या घरातल्या मातेनी त्या मुलीच्या किंवा आणखीन जे कोणी असतील त्यांनी तिला ते कार्य सांगितलं असेल की या कार्यात किंवा मदत करायला सांगितली असेल असं समजा. त्या मदती करता तिला सांगण्यात आलं. तिने काय करावं तर तिला काम दिलेलं आहे. साडी आणून ठेवलेले आहेत घरामध्ये. पूर्वीच्या काळची पद्धत होती, आजच्यासारखं सगळं तयार नव्हतं मिळत. काही करायचं म्हटलं की त्याच्या पूर्व प्रक्रिया करावं लागायच्या. तसं बाजारातून किंवा शेतातून साळी घरी आणून ठेवलेल्या आहेत, त्या साळी कांडाव्या लागत होत्या. त्याच्याशिवाय तांदूळ निघत नव्हते आणि जोपर्यंत तांदूळ निघणार नाहीत तोपर्यंत भोजनाची सुविधा होत नव्हती. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, अगदी दळणे हा पुढचा प्रकार बाकीच्या धान्यांच्या बाबतीत होता. म्हणजे गहू आणले तर ताबडतोब आजच्यासारखं तयार पीठ नव्हतं मिळत. हा जो भाव आहे तो सगळा हिशोब डोळ्यासमोर आणा म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल. तिला तांदूळ कांडायला सांगितलेलं आहे. घरातल्यांनी कोणीतरी सांगितलं असेल किंवा तिने स्वतः हाती घेतलं, त्याच्यात महत्वाचं नाहीये. त्या याच्यामधले जे काही पैलू आहेत ते महत्वाचे नाहीयेत, त्याच्या मागच्या भूमिका आपल्याला जे समजून घ्यायचंय तेवढं महत्वाचं, त्याचं चिंतन करू. तिने ते कांडायला सुरुवात केली.
पण आता पूर्वीच्या काळचं वर्णन आहे, त्याच्यामुळे जशा अनेक गोष्टी वेगळ्या आहेत तसं आज क्वचित पाहायला मिळणारी गोष्ट तिथे प्राधान्याने होती. त्या लेकराच्या हातामध्ये लहानशी मुलगी जरी असली तरी भरपूर बांगड्या घातलेल्या होत्या. आणि अशा भरपूर बांगड्या, कारण त्या काळातली ती पद्धत होती. बांगड्या घालणं हा अत्यंत महत्वाचा विषय म्हणून मानला जात होता. व्यवस्थित या निमित्ताने फक्त एकच मिनिट विषयांतर करून सांगतो, तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितलेल्या या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या केवळ सौंदर्याच्या दृष्टीने नाहीये किंवा केवळ सौभाग्याचं म्हणून त्याला प्रतीक सांगितलं हा जरी भाग असला तरी त्याच्या मागे आयुर्वेदिक सुद्धा विचार आहेत. आयुर्वेदिक विचार कोणते आहेत तर त्याचं उत्तर आपल्याला सहज पाहायला मिळेल. कुठल्याही आयुर्वेदिक वैद्याकडे जा, त्यांची तपासण्याची पद्धत कोणती आहे, तपासण्याची जागा कोणती आहे, तर ही ठरलेली जागा. हाच प्रकार नाडी इथंच तपासणार आहे. ही जागा जी आहे, हा बिंदू जो आहे तो मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून भारतीय संस्कृतीने तिथे वेगवेगळ्या गोष्टी परिधान करायला सांगितलेल्या आहेत. मग तुम्ही ज्या देवतेची उपासना करत असाल त्या देवतेची माळ, मग तुळशीची असेल, रुद्राक्षाची असेल, शमी मंदाराची असेल, गणपती असाल तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. स्त्रियांच्या बाबतीमध्ये सोन्याच्या बांगड्या, पाटल्या या गोष्टी केवळ संपत्तीचं निदर्शन असं नाहीये, तर इथे सोनं घासत राहणे हा आयुर्वेदिक विचार त्याच्या मागे आहे. नाही समजा सोनं शक्य झालं तर मग निदान दुसरं काय करायचं, दोन गोष्टी सांगितल्या. पुरुषांच्या बाबतीमध्ये रेशमी धागा हा विषय सांगितला, कारण त्याच्याही घर्षणातून सोन्याच्या घर्षणासारखे परिणाम प्राप्त होतात हा आयुर्वेदाचा विचार आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत सांगितलं काच, कारण काचाचं घर्षण सुद्धा सोन्या इतकंच परिणामकारक आहे. आणि म्हणून काचेच्या बांगड्या वापरायला सांगितल्या की ज्या वापरत असताना इथे घर्षण सतत होत राहील आणि त्यातून आरोग्य चांगलं राहील. तुमच्या माझ्या संस्कृतीने कान टोचण्यापासून नाक टोचण्यापर्यंत, कारण ते फक्त स्त्रियांचं आहे, तिथपासून गळ्यामध्ये माळा घालणे, हातात माळा घालणे किंवा स्त्रीच्या दृष्टीने अगदी खालचा विचार म्हणून सांगतो पायात जोडवे घालणे, या प्रत्येक गोष्टीचा आयुर्वेदिक विचार आहे. त्याच्या मागे त्याचं आयुर्वेदिक कारण आहे, आरोग्य संपन्नतेचं कारण आहे. पण आता आपला तो विषय नाही. मी फक्त बांगड्यांच्या निमित्ताने निघाला म्हणून आपल्या समोर ठेवला विषय. लक्षात घ्या, अशा तिच्या हातामध्ये भरपूर बांगड्या आहेत आणि नेमकं काय होतंय तर त्याचं उत्तर आहे की जेव्हा कांडायला सुरुवात करते तेव्हा त्या बांगड्या सगळ्या वाजतायत. आता वाजले तर काय हरकत आहे, बांगड्या आहेत चांगली गोष्ट आहे, वाजतायत. त्याचं उत्तर आहे नाही. बांगड्या वाजत असल्यामुळे बाहेरच्या पाहुण्यांना कळतंय की घरामध्ये तांदूळ तयार नाहीयेत, काढण्यापासून सुरुवात आहे. म्हणजे ही वेगळ्या अर्थाने गरिबी आहे आणि आपली ती गरिबी बाहेर दिसू नये ही तिची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. म्हणून त्याच्याकरता ती विचार करतीये की काय केलं पाहिजे, माझी गरिबी दिसली नाही पाहिजे. गरिबी असणे याचा अर्थ दाखवलीच पाहिजे असं नाहीये ना, होते तिच्याजवळ, साडी नव्हत्या असं नाही, तांदूळ काढण्याचा फक्त विषय आहे. आणि म्हणून आपल्या जवळ आत्ता तयार नाही हे बाहेर कळू नये, आपण हे काम करतोय हे बाहेर लक्षात येऊ नये, म्हणून तिने एक एक बांगडी काढायला सुरुवात केली. ती म्हणते आवाज कमी झाला पाहिजे. दत्तप्रभू ते सगळा प्रकार पाहतायत, तिची ती गंमत पाहतायत. एक 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 करत ती बांगडी कमी करत नेतीये. जशा जशा बांगड्या कमी होत आहेत तसा तसा आवाज कमी होतोय. पण तरीही अगदी शेवटच्या 2 बांगड्या जरी शिल्लक राहिल्या तरी आवाज शिल्लक राहिला, कारण त्या 2 का होईना एकमेकांवर आपटतातच आहेत. आवाज कमी झाला असेल, क्षीण झाला असेल, पण बंद नाही झाला. आणि मग तिने शेवटचा प्रकार केला, तिने दोन्ही हातातली आणखीन एक एक बांगडी काढून ठेवली आणि आता दोन्ही हातात एक एकच बांगडी शिल्लक राहिली. आवाज बंद झाला. दत्तप्रभू म्हणतायत मी त्या गोष्टीतून शिकलो, आवाज जर बंद करायचा असेल तर एकटं राहिलं पाहिजे. एकांत नावाची गोष्ट मी त्या मुलीकडून शिकलो. एकांतातच सुख आहे, एकांतातच आवाज रहित अवस्था आहे, एकांतातच शांती आहे. कारण आवाजाचा संबंधच अशांतीशी आहे, आवाजाचा संबंधच गोंधळाशी आहे. तुम्हाला जर शांती पाहिजे असेल तर एकाग्र होता आलं पाहिजे, एकांत मिळवता आला पाहिजे. या दोन्ही गोष्टींचा विचार जो आहे तो मी त्या मुलीकडून शिकलो आणि एकटं कसं राहायचं हे तिच्याकडून शिकलो. आणि म्हणून ते म्हणत आहे की
वासो बहुनाम कलहो, जिथे अनेक लोक एकत्र येतात तिथे कलहच होत असतो, भांडणच होतात पुढे जाऊन, कारण प्रत्येकाची मतं वेगळे. भारतीय संस्कृतीने आपल्याला सांगितलं पिंडे पिंडे मतिर्भिन्नः, प्रत्येक डोक्यात वेगळा विचार आहे. असे अनेक विचार एकत्र आले तर फक्त गोंधळच होणार आहे. आणि मग तसा गोंधळ उपयोगी आहे का, त्याचं उत्तर आहे नाही. ते म्हणतात दोन जरी राहिले भवेद वार्ता द्वयोरापी, दोन जरी राहिले तरी वार्ता तरी होतेच, गप्पा तरी होतातच. आणि मग ज्याला गप्पांमध्येही वेळ घालवायचा नाही, कार्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे, त्याच्याकरता सांगताय. या वाक्याचा अर्थ व्यवस्थित समजून घेतला पाहिजे, नाही तर एकांत राहायचं याचा अर्थ लोकांना सोडून दिलं, घरादारातल्यांना बाहेर पाठवलं असा त्याचा बिलकुल अर्थ नाहीये. किंवा लोकांपासून तुटून कुठंतरी राहा असाही त्याचा अर्थ नाहीये. माणूस समाजातच राहणार आहे, समाजशील प्राणीच राहणार आहे. पण लक्षात घ्या, एकांत हा आवडीचा विषय असला पाहिजे, लोकांत नसला पाहिजे असं नाही. जनांमध्ये मिसळायचं आहे, पण जनांमध्ये मिसळलं तरी एकांत ही वृत्ती असली पाहिजे आणि एकांतात आनंदात राहता आलं पाहिजे. कशा करता ते जे सांगतायत ना, त्याच्या मागच्या बारीक बारीक गोष्टी समजून घेतल्या किंवा आपल्याला त्यातली गंमत लक्षात येते. कशा करतात तिने ते एक एक बांगडी काढली, कारण तिचा हिशोब आहे आपण तांदूळ कांडत आहे हे बाहेर गेलं नाही पाहिजे. कार्य करत आहे की नाही ती निश्चितपणे करत आहे. बरं, कार्य करणं वाईट आहे का, त्याचंही उत्तर आहे नाही. ते कार्य उपयोगी आहे की नाही, त्याचंही उत्तर हो आहे. मग कळायला काय अडचण आहे, तर त्याचं उत्तर आहे नाही. नेमकी गंमत तिथेच आहे, कार्य कळून उपयोग नसतो, परिणाम कळला पाहिजे. लोकांच्या समोर काय यायला पाहिजे, त्याचं उत्तर आहे आलेल्या पाहुण्यांच्या समोर शिजलेला भातच आला पाहिजे. त्यांना ती प्रक्रिया दाखवत बसायची गरज नाही, परिणाम दिसला पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे जे वाक्य आहे की प्रयत्नांच्या वेळी आवाज नसतो करायचा, आवाज परिणामाच्या वेळी करायचा असतो. यशाचे डंके वाजवले गेले पाहिजे, कार्याचे डंके नाही. आपल्याकडे नेमकी पंचायत होते अनेक लोकांच्या बाबतीमध्ये, मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, याच्या जे चर्चा करतात आणि प्रत्यक्षात ते होतच नाही. मग ही जी अवस्था आहे ना, त्या दृष्टीने समजून घ्या, म्हणजे त्या एकांताचा अर्थ आपल्याला कळतो. जोपर्यंत कार्य चालू आहे तोपर्यंत आवाज नसला पाहिजे. कार्य संपन्न झालं की मग आवाज जरूर करा, काही पंचायत नाहीये. पण अनेकदा आपल्याला हे पाहायला मिळतं, आधीच आरडाओरड होते, आधीच नाना प्रकारच्या घोषणा होतात, आधीच नाना प्रकारचे आवाज केले जातात आणि मग प्रत्यक्षात कार्य संपन्नच होत नाही. आणि त्यानंतर मग अपयशाच्या सोबत येणार नैराश्यग्रस्त अशी अवस्था प्राप्त होते. आपल्याला ते समजून घ्यायचंय, आवाज केव्हा नको, काम करत असताना आवाज नको. कार्य शांतपणे झालं पाहिजे, परिणाम आवाज करणारा, याचा अर्थ लक्षवेधक असला पाहिजे. कारण आवाजाचा संबंध लक्षवेधण्याशी आहे आणि आवाज शब्दाचा दुसरा अर्थ आहे अशांती. तो जो विषय आपण पाहिला त्याच्यामुळे आवाजामध्ये अशांती आहे. तुम्हाला जर शांती पाहिजे असेल, कारण तो मूळ प्रश्न आहे यदू महाराजांचा, तो सोडायचा नाहीये. यदू महाराजांनी विचारला आपण एवढे शांत कसे, आपण एवढे आनंदी कसे, त्याच्यावर दत्त महाराज म्हणतायत. म्हणून ती रचना कायम लक्षात ठेवायची आहे, कारण त्या मूळ अंतप्रवाहावर आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. त्यामुळे तो प्रवाह समजून कायम लक्षातच ठेवायचा आहे. मग त्या शांती करता काय करावं लागेल, ते म्हणतात मी तिच्याकडून शिकलो की चरेत एक एव, माणसाने एकटंच राहावं. त्या कुमारीचं जसं कंकण होतं, जसं ती कुमारी एकच कंकण हातामध्ये ठेवते आणि एक कंकण ठेवल्याबरोबर आवाज बंद होतो, तसं ज्याला अंतर्मुख व्हायचंय, कारण ज्ञानाची प्रक्रिया बाहेर नाहीये, लक्षात घ्या. बाहेरून पाहून तर शिकत आहे, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही, पण शिकणे नावाची प्रक्रिया कुठं झाली, कारण ह्या गोष्टी बाकी सगळ्यांनी नाही पाहिल्या का, पाहिल्या ना. आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी आपल्याला दत्तप्रभूंनी आतापर्यंत सांगितल्या किंवा पुढे सांगणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी पाहिल्या होत्या की नाही, पण त्याच्यातून आपण कुठे शिकलो होतो, का नव्हतो शिकलो, त्याचं उत्तर आहे आपण फक्त पाहिल्या होत्या. आणि पाहिल्या होत्यापेक्षाही आणखीन शब्द वापरायचा तर आपल्याला त्या गोष्टी फक्त दिसल्या होत्या, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आल्या होत्या, घडल्या होत्या, आपल्याला त्या दिसल्या होत्या, आपण पाहिल्या नव्हत्या.
दोन मधला फरक नेमकेपणे लक्षात घ्या. जे काहीही परिणाम न करता डोळ्यासमोरून जातं ते फक्त दिसणं असतं. जे पाहिल्यावर परिणाम होतो त्याला पाहिलं म्हणतात. आणि हे जे पाहणं आहे ना ते दत्त महाराज आपल्याला सांगतायत. ते म्हणतायत की मला एकांत पाहिजे. कशा करता? कारण अनेक विचार आले तर माणूस यशस्वी होऊ शकत नाही. आवाजाचा संबंध अनेका विचारांशी आहे आणि वार्तेतून चर्चेतून काही मार्ग मिळतील नाही असं नाही. यश जे आहे ते एका माणसाच्या प्रयत्नाने, म्हणून एकत्रित होणे, एका जागी सगळ्या भावना येणे, एकटं राहणे अशा अर्थाने तो शब्द वापरतायत. आणि जेव्हा एकाच जागी प्रयत्न केले जातात ना, एकटेपणाने प्रयत्न केले जातात ना, एकांतात प्रयत्न केले जातात ना, तेव्हा ते खरे सफल होत असतात. हा भाव दत्त महाराज आपल्याला समजावून सांगतायत. म्हणून ते म्हणतायत जर शांती पाहिजे असेल तर एकांतात राहावं. जसं त्या मुलीच्या हातामध्ये जोपर्यंत 2 कंकण होते तोपर्यंत आवाज होता. जसं व्यवहारात आपण वापरतो, भांड्याला भांडं लागलं की आवाज येणारच, तसे जितकी लोक वाढतील तितका आवाज वाढेल. तुम्हाला जर शांती पाहिजे असेल तर एकांत प्रियता नावाची गोष्ट स्वतःच्या स्वभावात निर्माण करावी लागेल. दत्त महाराज म्हणतायत त्या कन्येकडून, तिच्या हातातल्या त्या कंकणांकडून मी ते शिकलो. पुढचे गुरु पुढच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.